नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळींची पौष्टिक इडली. सोबतच मी ओल्या खोबऱ्याची चटणी देखील दाखवणार आहे. ही इडली मऊ, लुसलुशीत, हलकी आणि जाळीदार तयार होते. इनो, सोडा यापैकी कशाचाच वापर न करता आज आपण ही इडली बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. मिश्र डाळींची इडली बनवण्याकरता इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून पाव वाटी मुगाची डाळ, पाव वाटी मसूर डाळ, पाव वाटी उडदाची डाळ, अर्धा वाटी तांदूळ आणि सोबतच पाव चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत. आता हे सर्व मिश्रण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा हे पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता पुन्हा यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि झाकण ठेवून हे मिश्रण 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. 3 तासानंतर झाकण उघडून बघूया. मिश्रण छान असं भिजलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण मिक्सरला वाटताना यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत. इथे मी अर्धा वाटी इतके तांदूळ घेतलेले, त्यामुळे पोहे सुद्धा अर्धा वाटीच घेतलेले आहेत. पोहे पाण्याने स्वच्छ धुवून या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचे आहेत आणि मिक्सरला वाटताना थोडं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता वाटून झालेलं मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. दाटसर आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे. आता कढईवर झाकण ठेवून हे मिश्रण आपल्याला रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे. आता झाकण उघडून पाहूया. मिश्रण छान फर्मेंट झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आपलं इडली बॅटर बनवून तयार आहे. आपण इडली बनवायला घेणार आहोत. त्याकरिता इथे मी इडली प्लेट्सला तेल लावून घेणार आहे. इडली प्लेट्सला तेल लावून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक एक पळी बॅटर ओतायचं आहे आणि टॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे बॅटर व्यवस्थित सेट होईल. आता आपण इडली वाफवून घेणार आहोत. त्याकरिता मी इडली पात्रामध्ये पाणी आधीच गरम करून घेतलेलं आहे. आता इडली पात्रामध्ये ठेवायचे आहेत. इडली प्लेट्स ठेवताना जिथे छिद्र आहे त्यावर इडली येईल अशा प्रकारे आपल्याला इडली प्लेट्स ठेवायच्या आहेत. आता इडली प्लेट्स ठेवून झाल्यानंतर इडली पात्रावर झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटं इडली वाफवून घ्यायची आहे. इथे गॅसची आच मोठी ठेवायची आहे. तोपर्यंत आपण ओल्या खोबऱ्याची चटणी बनवून घेणार आहोत. त्याकरता इथे मी ओलं खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे. त्यामध्ये 4 लसूण पाकळ्या, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला हे मिश्रण मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता वाटून घेतलेलं मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. आता यावरती आपल्याला तडका घालायचा आहे. त्याकरिता मी अर्धा पळी तेल कडकडीत गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता घालून आता हा तडका या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. इथे मला कन्सिस्टन्सी घट्टसर वाटत आहे, त्यामुळे थोडंसं पाणी मी यामध्ये घालणार आहे. आपली ओल्या नारळाची हिरवी चटणी बनवून तयार आहे. आता 15 मिनिटं झालेली आहेत. इडली पात्रावरचं झाकण काढून पाहूया. इडली शिजली आहे की नाही ते कसं ओळखायचं? तर इथे मी इडलीमध्ये सुरी इन्सर्ट करणार आहे. जर का सुरी क्लीन आली तर इडली शिजली आहे असं समजायचं. इथे आपली सुरी क्लीन आलेली आहे, म्हणजेच इडली छान वाफवून तयार आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आहे. इथे मी सर्व इडल्या इडली प्लेट्समधून काढून घेतलेल्या आहेत. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच पौष्टिक रेसिपीमध्ये. धन्यवाद.